गावराई येथील साई मंदिराचा 17वा वर्धापन दिन सोहळा 28 ते 30 एप्रिल या दरम्यान आयोजित केला आहे। या निमित्त 21 पासून साई चरित्र पारायण वाचन आणि 28 ते 30 या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम दशावतार सादर होणार आहे। तरी साई भक्तांनी या वर्धापन दिन सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापकीय सल्लागार शेखर वालावलकर यांनी केले आहे। गावराई सुकळवाड येथे साई मंदिराचा 17वा वर्धापन दिन संपन्न होत आहे। 21 ते 27 एप्रिल या कालावधीत साई चरित्र पोथी वाचन पारायण आयोजित केले आहे। या निमित्त दररोज भजनांचा बहारदार कार्यक्रम होत आहे। 28 रोजी सकाळी 7 वाजता साई चरित्र पारायण वाचन समाप्ती, 8 वाजता अभिषेक, दुपारी 12:30 वाजता आरती, त्यानंतर दुपारी 3:30 ते 7 साई मंदिर, महापुरुष हनुमान मंदिर, वरचा नाका ब्राह्मणदेव मंदिर ते साई मंदिर पर्यंत गुरुवर्य दादा आणि गुरु माऊली यांच्या उपस्थितीत ओम सद्गुरु स्वामी समर्थ जगन्माता परिवार आणि ढोल पथक श्री स्वामी समर्थ मठ गावनाळे कासमाळा यांच्या उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक आयोजित केली आहे। त्यानंतर 7 वाजता दीपोत्सव व महाआरती, त्यानंतर 8 ते 11 वाजता समई नृत्य, समर्थ समई नृत्य खुडी जुवीवाडी तालुका देवगड यांचे समई नृत्य सादर होत आहे। बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 12 रुद्राभिषेक होम हवन, दुपारी 12:30 वाजता आरती, दुपारी 3 ते 6 नामस्मरण, सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव व महाआरती, रात्र 8 वाजता श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडुली यांचा महान पौराणिक ट्रिक सीन युक्त नाट्यप्रयोग सादर होत आहे। गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11:30 वाजता रक्तदान शिबिर, सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12:30 वाजता आरती, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, दुपारी 2 ते 4 हळदी कुंकू, दुपारी 2:30 ते 6 संत नामदेव महाराज भक्त मंडळ सिंधुदुर्ग यांचा हरिपाठ नामस्मरण, सायंकाळी 7 वाजता दीपोत्सव महाआरती, सायंकाळी 7:30 ते रात्र 8:30 भव्य साई दिंडी, त्यानंतर 8:30 वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ दांडेली आरोस यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे। तरी या कार्यक्रमाचा सर्व साई भक्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। नंबर 1 निर्धार न्यूज सुकळवाड। सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड। शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळाले बळ। नमो शेतकरी महासन्मान योजना। नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1,21,000 इतक्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत तब्बल 25,16,00,000 रुपये। मध्यस्थांशिवाय थेट बँक खात्यात। पारदर्शक, विश्वासार्ह आणि वेळेवर मदत। या मदतीमुळे भर मिळते पेरणीला, वेग मिळतो शेती विकासाला आणि आधार मिळतो शेतकरी कुटुंबाला। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन देणं हाच आहे या योजनेचा मुख्य उद्देश। नमो शेतकरी महासन्मान योजना, शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव। सशक्त शेतकरी, सक्षम सिंधुदुर्ग। अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। शासनाच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळाले नवे बळ, नवा विश्वास। सिंधुदुर्ग जिल्हा होत आहे अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध। प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग। आपल्या गुजीरवाण्या घराला, रिसॉर्टला, हॉटेलला, ऑफिसला राजस्थानी संगमरवरी कलाकुसर केलेल्या वस्तूंनी सजवा। या वस्तूंचा खजिना आता कणकवलीत उपलब्ध। आमच्याकडे मार्बल मंदिर, मूर्ती, मार्बल नेम प्लेट, तुळशी वृंदावन, घड्याळ, गणपती यासह थंड पाण्यासाठी माठ, छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध। आजच संपर्क साधा। छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली आणि मुंबई गोवा हायवे, श्री गणेश मंदिर वागदे नजीक वागदे।